नाटाचे अभंग अभंग संख्या 63। प्रथम नमन तुझ एकदंता रंगी रसाळ उडवी कथा मती सौरस करे प्रबळता जेने फिटे आता अंधकार तुझे कृपेचे भरिते अनेक काय राहिले तेथे मार्ग सिद्धाच्या आणि पंथे पावविशी तेथे तुझी एकू आरंभादी तुझे वंदनो सकळ करिता कारण देव ऋषी मुनी आदी करून ग्रंथ पुराण निर्माणी काय वर्णू तुझी गती एवढी कैची मजमती दीनानाथ तुझ म्हणते करी सत्यवचन हेची आपुले मज वाहवता मायेच्या पुरी बुडता डोही भवसागरी तुझ वाचुनी कोण तारी पाव झडकरी तुका म्हणे। या अभंगामध्ये प्रथम गणपतीला वंदन करतात आणि सांगतात की हे गणेशा, मी तुला नमस्कार करतो, तुझ्या कृपेमुळेच तू रसाळ अशा कथा निर्माण कर, माझी बुद्धी प्रसादयुक्त बनव आणि त्या बुद्धीला प्रबळ करून तिच्यामुळेच अज्ञानाचा अंधार दूर होऊन जाऊ दे। एकदा तुझी कृपा पूर्णपणे भरून आली की मग काय कमी पडणार आहे। मोठमोठ्या सिद्धांच्या पंथांनाही तूच प्राप्त आहेस। सर्व कार्याच्या प्रारंभी तुलाच सर्वांचे वंदन असते। सर्वजण असे सांगतात, देव ऋषी मुनी इत्यादी तसेच पुराण ग्रंथातूनही हेच सांगितलेले आहे। तुझ्या बुद्धीचे आणि गतीचे मी काय वर्णन करावे। माझ्या अल्प बुद्धीला एवढे सामर्थ्य कुठून येणार। तुला दीनानाथ म्हणतात, मग मी दीन आहे। तू तुझे हे नाव खरे करून दाखव। मी या व्रथा मायेच्या पुरामध्ये वाहत आहे। या भवसागराच्या डोहामध्ये बुडत असताना तुझ्याशिवाय माझे रक्षण दुसरा कोण करणार। तुकाराम महाराज म्हणतात, हे गणेशा, तू माझ्यावर त्वरित कृपा कर। प्रथमारंभी लंबोदरू सकळ सिद्धींचा दातारू चतुर्भुज फरश धरू न कळे पार वर्णिता तो देव नटला गौरी बाळू पायी बांधुनी घागऱ्या घोडू नारद तुंबर सहित मेळू सुटला पळ विघ्नासी नटारंभी थाटीला रंगू भुजा नाचवी हलवी अंगू शेंदूर विलेपणे चांगू मुकुटी नाग मिरविला जया मानवती देव ऋषी मुनी पाहता नपुरी डोळी आधनी असुर जयाच्या चरणी आदी अवसानी तोछेक सकळा सिद्धींचा दातारू जयाच्या रूपा नाही पारू तुका म्हणी आमुचा दातारू भवसागर तारिलहा। सर्व कार्याच्या प्रारंभी या गणेशाला वंदन असो। गणपती हा सर्व सिद्धींचा दाता आहे। हा 4 हातांचा असून याच्या एका हातामध्ये परशु धारण केलेला असून याच्या सामर्थ्याचा अंत लागत नाही। हा गौरीचा मुलगा आहे आणि चांगला नटलेला आहे। त्याच्या पायामध्ये घागऱ्यांचे चाळ बांधलेले आहेत। नारद आणि तुंबरांचा समुदाय जमलेला असून याच्या सामर्थ्यामुळेच सर्व संकटांना पळताभुई थोडी होऊन जाते। नृत्य नाटकाच्या प्रारंभी याचे रंगरूप नटलेले आहे। हा गणपती नृत्यामध्ये अंग विविध प्रकाराने हलवत असून आपले हात सुद्धा नाचवत आहे। चंद्राच्या विलेपनाने याचे अंग चांगले माखले गेले आहे, मोठे चांगले दिसत आहे। याच्या मुकुटावर नाम शोभून दिसत आहे। देव मुनी ऋषी याला मनापासून मान देतात, नमस्कार करतात। याचे रूप कितीही पाहिली तरी डोळ्यांची तृप्ती होत नाही। सारे असुर याच्या चरणी लीन असतात। आपल्या जन्माच्या वेळेपासून अखेरपर्यंत याचेच एक रक्षण असते। हा गजानन सर्व सिद्धींचा दाता असल्यामुळे तो आमचा सुद्धा दाता आहे। याच्या रूपाला अंत नाही। याच्या कृपेने मनुष्य भवसागर तरुण जाईल। विठ्ठल आमुचे जीवनू आगम निगमाचे स्थानू विठ्ठल सिद्धीचे साधनू विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल कुळीचे दैवतो विठ्ठल वित गोत चित्तो विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल जीवाचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा गोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावेला चाळा विश्व विठ्ठली विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे। विठ्ठल आमचा प्राणधारक आणि पालन पोषण करता आहे। सर्व वेदांच्या आणि शास्त्रांचे निवासस्थान असणारा हा विठ्ठल आमचे एकमेव जीवन आहे। विठ्ठल आमचे कुळदैवत आहे। विठ्ठलच वित्त गोत्र आणि चित्त आहे। तोच आमचे पुण्य आणि चतुर्विध पुरुषार्थ आहे। मला या विठ्ठलाचेच गुणानुवाद आवडतात। विठ्ठल जनामध्ये भरला आहे, सप्त पाताळात भरून उरला आहे। विठ्ठल त्रिभुवनामध्ये व्यापक आहे। मुनींच्या मनात
ध्यानाचा विषय सुद्धा विठ्ठलच आहे. हा विठ्ठल माझ्या जीवाचा जिव्हाळ आहे. हा विठ्ठल मनाने कोवळा असून तो कृपाळू आहे. हा प्रेमाचा एकमेव पुतळा आहे. या विठ्ठलाने सर्व विश्वाला चालवले आहे. याच्यामुळेच सर्व विश्वाचे चलनवलन होत असते. हा विठ्ठल मायबाप, चुलता, बहीण, भाऊ अशा सर्व नात्यांनी आमच्याशी संबंधित आहे. याच्याशिवाय मला दुसरे कुठलेही गोत्र नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता याच्याशिवाय दुसरे कुणीच मला नाही. बरवा झाला व्यवसावू, पावलो चिंतिलाची ठाऊ, दृढ पायी राहिला भाऊ, पावला जीव विश्रांती. बरवा फळला शकून, अवघा निवारिला सीन, तुमचे झाली या दर्शन, जन्म मरण नाही आता. बरवी झाली आलो या ठाया, होती संचित ठाईचा पाया. देह भाव पालटली काया, पडली छाया भ्रमीची. जोडिली नसरे ही धनु, अविनाश आनंद घनु, अमूर्त मूर्ती मधुसूदन, समचरण देखिले. जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिखेपणे, ठाव चरण चुकविला. आता या जीवाची यासाठी, न सुटी पडली या मिठी. तुका म्हणे शिनलो जग जेठी, न लवी दिठी दुसऱ्याची. देवा, आजपर्यंत आम्ही जो व्यवसाय केला तो बरा झाला, तो फळाला आला आहे. कारण ज्याचे मी जन्मभर चिंतन करीत आलेलो आहे त्याचेच स्थान मला प्राप्त झाले. आता तुमच्या पायात माझा भाव दृढ राहिला आहे. तेथेच मला विश्रांती मिळाली आहे. मला हा चांगलाच शकून झालेला आहे. तुमच्या प्राप्तीने सर्व प्रकारचा त्रास दूर झाला असून तुमच्या दर्शनामुळे मला आता जन्म मरणाची भीती शिल्लक राहिलेली नाही. देवा, आता बरे झाले. या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे. याच पायापाशी माझे सर्व पुण्यकर्माचे पुण्य साठवले आहे. कारण या स्थानाच्या प्राप्तीमुळेच माझा देहभाव पूर्णपणे पालटून गेला. त्याच्यावर प्रत्यक्ष परब्रह्माची छाया पडून ते ब्रह्मरूपच होऊन गेले आहे. म्हणजे माझा देहभाव जाऊन ब्रह्मभाव निर्माण झाला आहे. हे धन मी जे मिळवले आहे ते कधी न दिसणारे असून ते आनंद स्वरूपाचे आहे. अमूर्त असा असणारा हा मधुसूदन मूर्त रूपास येऊन या ठिकाणी उभा राहिलेला आहे. त्याची एकसारखी पावले पाहून मी संतुष्ट झालोय. अनेक युगांचे हे नाणे जुने असून पुष्कळ दिवसांचे हे ठेवणे आहे आणि याचीच पारख करणाराच कुणी दुसरा नव्हता. म्हणून याचा ठाव ठिकाणा कोणाला सापडत नव्हता. तो सर्वत्र असल्याने नीट पारख्या वाचून तो कोणालाच मिळण्यासारखा नाही. पण आता हा मला माझ्या जीवासाठी प्राप्त झाला आहे. याच्या पायास माझी पडलेली मिठी मी आता कधी सोडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे जगजेठी, मी फार दमून गेलो आहे. मला दुसऱ्या कुणाची दृष्टी होईल असे तू करू नकोस. मी तवनात अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माये बापा. नाही ऐकिले गायिले गीतू, धरिली लाज सांडिले हितू, न आवडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता परू, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. नाही केली तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंड कर चरण, नाही संत सेवा घडले दानू, पूजावलोकन मूर्तीचे. अंग संगी घडली अन्याय, बहुत अधर्म उपाय, न कळे हित करावे ते कायू, नये बोलू आठवते. आप आपण या घात करू, शत्रू झालो मी दावेदारू, तू तव कृपेचा सागर, उतरी पार तुका म्हणे. देवा, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे. क्रिया नष्ट आणि बुद्धी नष्ट तसेच मंदमतीच आहे. हे मायबापा, तू कृपानिधी असून सुद्धा मी वाणीने तुझ्या नावाचा उच्चार कधी केला नाही. कधी संतांच्या मुखाने नामगीत ऐकले नाही आणि स्वतः देखील गायले नाही. मला नाम घेण्याची लाज वाटत होती. त्यामुळे मी मूर्खपणाने स्वहिताचा त्याग केला. संत पुराण सांगण्यासाठी बसले असताना मला ते कधी आवडले नाही. परंतु दुसऱ्याची निंदा कुचेष्टा मात्र केली. कोण्या दुखितावर मी उपकार केला नाही आणि कोणाकडून करवला सुद्धा नाही. दुसऱ्याला दुःख देताना त्याची कधी दया आली नाही. जो व्यवहार करू नये तो मी केला आणि कुटुंबाचा भार मात्र पाठीचा कणा मोडेपर्यंत व्हायला. कुठलीही कधी तीर्थयात्रा केली नाही. हात पाय देह यांचे मात्र मोठ्या काळजीने पालन पोषण केले. जीवनामध्ये कधी संत सेवा घडली नाही. सत्पात्री दान दिले नाही. कुठल्या मूर्तीचे दर्शन घेतले नाही आणि त्यांची पूजा सुद्धा केली नाही. ज्याची संगती करू नये अशा दुष्ट लोकांच्या संगतीने पुष्कळ पाप केले. एवढेच काय, पण तसे पाप करण्यासाठी
बुद्धी पुरस्सर अधार्मिक अनैतिक उपाय केले. आपले हित आपण कसे करून घ्यावे हे मला आजवर कळले नव्हते. जे तोंडाने बोलू नये ते बोललो, जे चिंतू नये त्याचे चिंतन केले. तुकाराम महाराज म्हणतात, मी आपला आपणच घात करणारा शत्रू, दावेदार, वैरीच झालो आहे. हे विठ्ठला, मी इतका अपराधी आहे, तरी तू मात्र कृपेचा सागर आहेस. तरी मला या भवसागराच्या पलीकडे ने. आता पावेन सकळ सुखी, खादले कदा ते न देखे. अवघी सरली पारखे, सकळ देखी माहीर. जवळी विठ्ठल रखुमाई, बहीण बंधू बाप आई. सकळ गोताचीच साई, पारखे काही ऐशिने निजे. जगदाकारी झाली सत्ता, वारून गेली पराधीनता. अवघे आपुलेची आता, लाजा आणि चिंता दुरावली. वावरे इच्छा वसे घरी, आपुले सत्तेचे माहेरी. करवी तैसे आपण करी, भीड न धरी चुकल्याची. तोशिला होता सासुर वासू, बहुतांचा बहुत दिवस. बहु कामे पुरविला सोसू, आता उदास आपुल्या ते. करीती कवतुक लाडे, मज बोलविती कोडे. माय बाप उतरे गोडे, बोले बोबडे पुढे तुका. आता मी सर्व प्रकारच्या सुखाला प्राप्त होईन. आजपर्यंत भोगलेला प्रपंच पुन्हा भोगण्यासाठी त्याच्याकडे पाहणार सुद्धा नाही. माझ्यामधील सर्व प्रकारचा भेदभाव नष्ट झाला असून सर्वत्र मायबाप विठ्ठलच पाहत आहे. आता माझ्याजवळ विठ्ठल रखुमाई आहेत. माझी बहीण बंधू मायबाप सर्व नातेवाईक किंबहुना सर्व आश्रय एक विठ्ठलच झालेला आहे. भेद कसा असतो हे मला माहीत नाही, तो मी जाणत नाही. जगाच्या रूपानेच एक आत्मसत्ताच प्रकट झाली असून संकुचित भावनेने देहादिकांच्या अधीन राहणे, आपले स्वरूप देहा एवढेच परिचिन्न आहे असे मानणे हा भ्रम निघून गेला आहे. सर्व जग आपलेच स्वरूप आहे अशी मला प्रतीती येत आहे. त्यामुळे लाज आणि चिंता माझ्यापासून दूर निघून गेले आहेत. आपल्या हक्काचे जे माहेरघर जो विठ्ठल आहे त्याच्या ठिकाणीच माझी इच्छा स्थिर झाली आहे आणि त्याच ठिकाणी मीही अखंड राहत आहे. मी माहेरीच असल्यामुळे तेथे मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. मला माझ्या इच्छेप्रमाणे जे करावे वाटेल ते मी करीत आहे आणि त्या करण्यामध्ये लोकदृष्टीने एखादी चूक जरी झाली तरी मी कोणाचे भय बाळगत नाही. पुष्कळ दिवस प्रपंचामध्ये राहून अनेकांचा सासुरवास आजपर्यंत आम्ही सोसला. पुष्कळ कामांच्या हव्यासाने माझी पाठ पुरवली होती. आता मी आपल्या पती पुत्र सासू सासरे ननंदा जावा धीर या प्रपंचाविषयी उदास झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माहेरी माझे मायबाप माझा फार लाड करतात. कौतुकाने मला जवळ बोलावतात, माझ्याशी गोड बोलतात. मीही त्यांच्या पुढे बोबडे बोलतो. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षणमुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझे सोयित नेनती कोणी, काही न करिता मज वाचुनी. सज्जन तव सुख मांडणी, नेनती कोणी आदि अंतू. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. मांस मळमूत्र जाना, तुझ क्षण क्षणा ध्यात असे. मज चालता प्रयाण काळी, असता न दिसती जवळी. मृतिके मृतिका कवळी, एकली मेळी संचिताचे. आता मज ऐशी करी गा देवा, काही घडी तुझी चरण सेवा. तुका विनवितसे केशवा, चालवी दावा संसारी. आजपर्यंतचा जन्म सर्व सुखाच्या आशेमध्येच निघून गेला. क्षणभर सुद्धा मोक्षासाठी प्रयत्न केला नाही. अनेक योनींच्या अष्टदिशा फिरून फिरून माझा जीव दमून गेला आहे. याचे कारण माझ्या जीवाला अनादि मायेने वेढलेले आहे. या प्रपंचामध्ये माझ्या हिताची कोणीच काळजी घेत नाही. आणि या मनुष्य देहामध्ये असताना जर मीच माझे हित केले नाही तर माझ्याशिवाय दुसरा कोणीच काही करू शकणार नाही. आप्त इष्ट स्त्री पुत्र हे तर प्रापंचिक सुखाच्या आधारावर व्यवस्थित मांडून ठेवलेला नुसता देखावा आहे. माझा शेवट सद्गतीमध्ये आहे का अधोगतीमध्ये आहे हे कोणालाच समजत नाही. हे नारायणा, गर्भामधील यातना भोगताना किती दुःख होते म्हणून सांगू. त्या ठिकाणी मांस मळ मूत्र याशिवाय दुसरे काही नसते. त्यावेळी मी तुझे क्षणाक्षणाला स्मरण करतो. माझ्या देहपाताच्या वेळी कोणी जवळ असलेले मला दिसत नाही. मेल्यानंतर देहाची माती पृथ्वीच्या मातीला मिळते. मग माझा संबंध एकट्या संचित कर्माशीच राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता असे कर, माझ्याकडून तुझी चरण सेवा घडेल आणि संसाराविषयी सतत वैरभाव चालेल. केशवा हीच तुला मी विनंती करीत आहे. अगाई सावळ्या सगुणा,
गुणनिधी नाम नारायणा आमुची परिसावी विज्ञापना सांभाळी दिना आपुलिया बहु या उदराचे कष्टू आम्हाशी केली कर्मभ्रष्टू तुमची चुकविली वाटू करी वटवट या निमित्ते झालो पांगी लाजनानी संसाराची अंदनी दासी न कळे कधी सोडविशी दृढपाशी बहु बांधलो येथे तू नाही आठव काही विसावा तो क्षण एक नाही पडिलो अनिके प्रवाही हित तो काही दिशेची ना जीवित्व वेचिले वियोगे हिंडता प्रवास वावगे काही व्याधी पिडा रोगी केलिया भोगे तडातोडी माझा मीच झालो शत्रू कैसे पुत्र दारा कैचा मित्रू कासया घातला पसरू अहो जगद्गुरु तुका म्हणे हे सावळ्या गुणनिधाना हे नारायणा माझी विनंती ऐक आपल्या या दीनदासाचा सांभाळ कर उदरनिर्वाह करण्याचे मला फार कष्ट होत आहेत त्यामुळे आम्ही देवा कर्मभ्रष्ट झालो त्यामुळे तुमच्याकडे येण्याची माझी वाट चुकली म्हणून तर मी तुमच्या दाराशी वटवट करीत उभा आहे देवा या भोवतालच्या लोकांसाठी मी पंगू बनून राहिलो आहे आंदन दिलेल्या दाशीप्रमाणेच मी या संसारामध्ये वागत आहे देवा तू मला या दृढ अशा बंधनापासून कधी सोडवशील मी फार बांधलो गेलो आहे रे या संसारात मला तुझी आठवण कधी येत नाही येथे क्षणभर देखील विसावा मिळत नाही मी आणखी काही वासनांच्या प्रवाहामध्ये पडलो आहे आणि मला माझ्या हिताचे काहीच दिसत नाही माझे आयुष्य आतापर्यंत तुझ्या वियोगामध्येच खर्च झाले अनेक जन्मांचा वृथा प्रवास मला करावा लागला काही व्याधी जडल्या रोग निर्माण झाले त्यामुळे देहाची तोडमोडही झाली अशा प्रकारे मीच माझा शत्रू बनलो अशा वेळी मुलगा पत्नी मित्र यांचा कसलाही उपयोग होत नाही कशासाठी मग एवढा हा पसारा मी मांडलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात अहो जगद्गुरु परमेश्वरा तुम्ही याचा विचार करा आणि मला यातून सोडवा आता मज धरवावी शुद्धी येथून परतवावी बुद्धी घ्यावी सोडवणी कृपानिधी सापडलो संधी काळचक्री करीशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुण्याची खाई करी आई मजवरी मागील काळ अज्ञानपणे सरला स्वभावी त्या गुणी नेने आयुष्य झाले गुणी पुढील पेने अंतरले आता मज वाटत तसे भयू दिवसेंदिवस चालत जायू येथे म्या येऊन केले कायू नाही तुझे पाय आठविले करोनी अपराध क्षमा होतील केले पुरुषोत्तमा आपुले नामे घ्यावा प्रेमा सोडवी भ्रमा पासून या हृदय वसो तुमच्या गुणी ठाव हा पाया पे चरणी करू हा रस सेवन वाणी फिटे तो धनी तुका म्हणे देवा आता माझी बुद्धी सद्विचार करील प्रपंचाचा मोह टाकून त्या ठिकाणाहून मागे परतील असे काहीतरी कर हे कृपानिधे मला या संसार पाशातून सोडव मी कालचक्राच्या अडचणीमध्ये सापडलो आहे देवा तू केले तर काय होत नाही मोहरीचा डोंगर आणि डोंगराची मोहरी देखील होते हे आई माझ्यावर तू आपल्या करुणेची सावली धर माझे पाठीमागील दिवस अज्ञानामध्ये सहज संपून गेले दिवसेंदिवस आयुष्य कमी होत आहे आणि पुढचा मोक्षाचा मुक्काम तर फारच दूर राहिला आहे आता मी दिवसेंदिवस परमार्थाची वाटचाल करीत आहे पण मोक्षाच्या मुक्कामापर्यंत न पोहोचता मध्यंतरीच मृत्यू होतोय की काय अशी मला भीती वाटू लागली आहे आणि तसे जर झाले तर मनुष्य जन्माला येऊन मी काय मिळवले आतापर्यंतच्या आयुष्यात तुझ्या पायाचे चिंतन केले नाही याचा मला आता पश्चाताप होत आहे हे पुरुषोत्तमा माझ्याकडून जे काही अपराध झाले असतील आणि पुढेही जे काही होतील त्या सर्वांची मला क्षमा करून तुझ्या नामाविषयी प्रेम दे आणि मला हा देह आत्मा आहे जगत सत्य आहे विषयामध्ये सुख आहे जीव ब्रह्म भेद आहे या भ्रमापासून सोडवू तुकाराम महाराज म्हणतात माझे चित्त तुझ्या गुणाचे ठिकाणी राहू तुझ्या पायाचा आश्रय करू आणि माझी वाणी तृप्ती होईपर्यंत तुझ्या नामरसाचे सेवन करू जे निहा जीव दिला दानू तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जो या उभा भिवरेच्या तिरी कट धरून या करी पाऊले समची साजरी अंतरी धरुनी राहीन जो या सुरांचा काळू भक्त जनप्रती पाळू खेळे ही लागवे सकळ तयाच्या भाळू पायावरी जो या गोपाळांच्या मेळी खेळू खेळी वनमाळी
रसातळा नेला पडी राहे पाताळी स्वामी माझा. जो हा लावण्य पुतळा जयाची अंगी सकळ कळा, जयाचे गळा वैजयंती माळा तया वेळोवेळा दंडवतो. जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी ऐशी जयाची दासी, तो हा तेज पुंज राशी सर्व भावे त्याशी तुका शरणो. ज्या परमेश्वराने मला हा शुद्ध आणि सात्विक असा जीव दान दिला आहे त्याचेच चिंतन मी रोज करीत राहीन. या जगाचे जीवनच असणारा जो नारायण त्याचेच मी सदैव गुण गात राहीन. तोच देव या भीमेच्या काठावर कमरेवर हात ठेवून उभा आहे. त्याची एकसारखी पावले अतिशय शोभिवंत आहेत आणि तीच माझ्या चित्तात मी धारण केली आहेत. हा विठ्ठल असुरांचा दुष्ट लोकांचा काळ आहे. आपल्या भक्तांचा मात्र तो सांभाळ करतो, प्रतिपाळ करतो आणि हा मोठ्या कौतुकाने नाना प्रकारचे खेळ करीत राहतो. याच्या पायावर माझे मस्तक नम्र झाले आहे. हा या गोपाळांच्या समुदायामध्ये खेळ खेळण्यात रंगून गेला आहे. यानेच बळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात पाठवले आणि तो त्याचे दार रक्षण करीत उभा राहिला. हा श्रीहरी लावण्याचा पुतळा असून याच्या अंगी सर्व प्रकारच्या कला आहेत. याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ शोभून दिसत आहे. या माझ्या स्वामीस अनेक वार नमस्कार असोत. याच्या नामाच्या उच्चाराने सर्व पापे नष्ट होऊन जातात. प्रत्यक्ष लक्ष्मीच याची दासी असते. हा तेजाची प्रत्यक्ष रासच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याला सर्व भावाने शरण गेलो आहे. काय मी उद्धार पाविनू, काय कृपा करील नारायणू. ऐसे तुम्ही सांगा संत जनू, करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म. कासयाने ते कळे वर्म, म्हणून श्रम वाटतसे. काय हो स्थिर राहेल बुद्धी, काही अरिष्ट न येईल मधी. धरिली जाईल ते शुद्धी, शेवट कधी तो मज न कळे. काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी. मज तो कुरवाळील जग जेठी, दाटईन कंठी सद्गदितो. काय हे निवतील डोळे, सुख ते देखोनी सोहळे. संचित कैसे ते न कळे, होतील डोहळे वासनेसे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळू, रात्रींदिवस हेची तळमळू. तुका म्हणे नाही आपले बळू, जेने फळ पावे निशयसी. हे संत श्रद्धेन हो, माझा उद्धार होईल काय? नारायण माझ्यावर कृपा करील का? या माझ्या प्रश्नाची तुम्ही उत्तरे मला द्या आणि हे ज्यामुळे घडेल असे काहीतरी वर्म मला सांगा आणि माझ्या चित्ताचे समाधान करा. माझे हे प्रारब्ध नष्ट होईल काय? केलेली पाप पुण्य नाहीशी होऊन जातील का? आणि हे नष्ट करण्याचे वर्म कोणते आहे तेही सांगा. मला ते काही कळत नाही म्हणून मला दुःख होत आहे. माझी बुद्धी स्थिर राहील का? मध्यंतरी कोणतेही विघ्न न येता मनामध्ये धरलेला परमार्थाचा संकल्प सिद्धीला जाईल काय? आणि या परमार्थाचे परिणामी फल कधी प्राप्त होणार आहे ते मला कळेना झाले. असे पुण्य माझ्या पदरी असेल का की ज्याच्या योगाने मी देवाच्या पायाला मिठी घालीन, मग जो जगजेठी मला जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळील, त्यावेळी त्या प्रेमाने माझे हृदय गहिवरून येईल आणि कंठ सद्गतीत होऊन दाटून येईल. ते सुखाचे सोहळे पाहून माझे डोळे कधी निवतील. माझ्या संचितामध्ये काय आहे ते कळत नाही, परंतु माझ्या इच्छेला अशा प्रकारचे डोहाळे मात्र लागलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, अशी चिंता मी सर्व काळ करीत आहे. रात्रंदिवस हीच एक तळमळ लागून राहिली आहे. ज्या योगाने परमार्थाचे फळ निश्चितपणे प्राप्त करून घेऊ शकेन आणि ज्या योगाने कृतार्थ होईल इतके माझ्यामध्ये सामर्थ्य नाही. तूची अनाथांचा दाता, दुःख मोह नसावया चिंता. शरण आलो तुझ आता, तारी कृपावंता माये बापा. संत संगती देई चरण सेवा, जेने हा तुझा विसरण पडावा. हाचे भाव माझी आजीवा, पूर्वी देवा मनोरथ. मज भाव प्रेम देई प्रीती, गुण नाम वर्णावया स्तुती. विघ्ना सोडवणे हाती, विनंती माझी परिसावी ही. अनिक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाडधनी. साकडे न पडे तुझ देणे, तुझे भक्ती विन माय बापू. जोडून कर पायी ठेवितो माथा, तुका विनवी पंढरीनाथा. रंग ओढवावी रंग कथा, पूर्वी मनोरथा माय बापा. देवा तूच एक या जगामध्ये अनाथांना कृपादान देणार आहेस, म्हणून माझे दुःख मोह आणि चिंता हे सर्व नष्ट करण्यासाठी मी तुला शरण आलो आहे. तरी हे कृपावंता मायबापा, मला या दुःख सागरातून तार.
मला संतांची संगती आणि तुझ्या चरणांची सेवा एवढ्याच गोष्टीत तू दे, ज्यामुळे तुझा विसर मला कदापि होणार नाही. हाच भाव माझ्या अंतकरणामध्ये दृढ होऊ दे. माझे एवढे मनोरथ हे देवा तू पुरव. मला तुझ्याविषयी भावभक्ती वाटावी, प्रेम निर्माण व्हावी. तुझे नाम आणि तुझी कीर्ती वर्णन करून तुझी स्तुती करण्याची हौस मला आहे. तेव्हा तू ती पुरवावीस आणि माझी सर्व संकटे दूर कर, ही माझी तुला विनंती आहे. याशिवाय देवा मला दुसरे काहीही मागायचे नाही. सुख संपत्ती राज्य धन इत्यादींची काहीही मला किंमत नाही. हे सर्व देण्याविषयी तुला कधीच संकट पडणार नाही. माय बापा, एक भक्ती मात्र तू मला दे. मी हात जोडून तुझ्या पायावर मस्तक ठेवित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, मी तुला विनवित आहे की माझ्या अंतकरणाच्या भावभक्तीच्या रंगावर तुझ्या प्रीतीचा रंग चढव. एवढीच देवा माझी तीव्र इच्छा आहे. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते मागते शिते अवदानू. आपुले इच्छे आणि का पिढी काय ते देईल बराडी, कडो ही आली तयाची जोडी अल्प रोकडी बुद्धी अधीरा. दाशीचा पाहुणे रौखिते धनी देईल आपुल्या हाते, करुणा भाषण उचिते हे तोरिते सतत शक्तीहीनू. काय ते थिल्लरीचे पाणी ओठे न भिजे न फिटे धनी, शीन तरी आधी अवसानी शोभे पुरचरणी दिले फळू. विलेपणे बुजविती तोंडू भार खोळ वाहती उदंडू, करविती आप आपण या दंडू. ऐशी अस भांड म्हणे देव तू, तैसा नवी नारायणू जग व्यापक जनार्दनू. तुका म्हणे त्याचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळू. शेंद्री हेंद्री दैवते म्हणजे शेंदूर लावलेली ओंगळवाणी दैवते भूते आणि खेते यांची कोण विचारी माणूस पूजा करतो. कारण जी दैवते आपल्या पोटासाठीच रडत बसतात आणि भाताची शिती आणि बलिदान मागतात. जे देव आपली भूक भागवण्यासाठी दुसऱ्याला पीडा देतात, ते देव आपल्या भक्ताला काय देणार आहेत? त्यांच्यापासून कोणता लाभ होणार नाही हे मला प्रत्यक्ष समजून चुकले आहे. त्यांची बुद्धी संकुचित आणि उतावळी आहे. एखाद्या प्रवाशाने सामान्य मजुरीपासून यथासांग पाहुणचाराची अपेक्षा करावी तर ती योग्य होणार नाही. कारण जी मजुरीनं आपल्या मालकाला पोटाला काहीतरी देण्याविषयी करुणा भागते आणि तो मालक आपल्या हाताने जे काही तिला देईल त्याच्यावरच ती कसा तरी उदरनिर्वाह करते, ती मजुरीन नेहमीच दरिद्री आणि शक्तीहीन असल्यामुळे ती बिचारी घरी आलेल्या पाहुण्याचा यथायोग्य पाहुणचार कसा करू शकेल? डबक्यामधले पाणी काय उपयोगाचे? ज्या ठिकाणी ओठ भिजत नाहीत त्या ठिकाणी तहान भागणे कसे शक्य आहे? कोणत्याही वैदिक मंत्राचे पुरस्चरण केले तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रमच होतात. बरे यथासांग झाले तर त्यापासून थोडे फळ मिळते आणि यथासांग नाही झाले तर त्यापासून क्षोभ मात्र अधिक होतो. त्याप्रमाणे या शूद्र देवता चंद्राच्या विलेपनाने आपले तोंड बुजवून घेतात, त्याचे ओझे अंगावर वागवतात, वस्त्र प्रावरणाचा भार सहन करतात आणि आपल्या भक्ताकडून अंगावर शस्त्राचा घाव मारवून स्वतःवर रक्ताचा अभिषेक करून घेतात, त्याच्या मांसाचा नैवेद्य खातात. अशा देवाला जो देव म्हणतो तो मूर्ख किंवा लबाड असला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, असा माझा नारायण अल्प बुद्धीचा नाही, तो जनार्दन आहे, जगाचे अधिष्ठान असून सर्व व्यापक आहे. ज्या नारायणाचे चरण वंदन करण्यासाठी सर्व देवता येतात त्या देवाधी देवाची उपासना करा. विषय ओढी बोलले जीव आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाऊ पाहुनी ठाव नरदेहू. कोण सुख धरुणी संसारी पडोनी काळाची आहारी, मापया लागले शरीरी झाली आवरी सडे ओढती. बापुडी होतील शेवटी आयुष्य सवी झाली या तुटी, भोगिले मागे पुढे ही कोटी होईल भेटी जन्मासी. जंतिली घाना बांधुनी डोळे मागे जोडी आरतेने ही पोळे, चालिलो किती ते न कळे दुःखे आरंबळे भूकतानू. एवढे जयाचे निमित्त प्रारब्ध क्रियमान संचितो, ते हे देह मानुनी अनित्यो न करीती नित्यो नामस्मरणू. तुका म्हणे न वेचिता मोलू तो हा याशी महाग विठ्ठलू, वेचिता फुकाचे बोलू केवढे खोलो अभागिया. या जीवनाविषयीच्या फुकटच्या लोभाने हे जीव कसे भुलून गेले आहेत. आता यांची कोण कीव करील? कारण यांच्या मनामध्ये
नारायणाबद्दल भक्तिभाव कधीच निर्माण झाला नाही. चांगला नरदेह मिळालेला असतो त्याचा काय उपयोग करणार? तो काळाच्या मुखामध्ये सापडला असताना या संसारात कसले सुख आहे? या शरीरास आयुष्याचे माप लागले आहे. ते बळाने एकदा कधीतरी पूर्ण भरेल आणि मग यमदूत येतील. ते यमदूत बळाने ओढायला लागतील आणि पुढल्या जन्माची अशीच अवस्था होऊन जाईल. एखाद्या डोळे बांधून घाण्यास झुंपलेल्या बैलाप्रमाणे याची अवस्था होऊन जाईल. त्याला मागे पुढे आरेची टोचणी एकसारखी असते. त्यामुळे तो दुःखातच नेहमी राहतो. किती भ्रमण केले हेही त्याला समजत नाही. त्याप्रमाणेच ही माणसे सुद्धा दुःखाने एकसारखी ओरडत राहतात. तहानेने आणि भुकेने व्याकोळलेली असतात. आपल्या प्रारब्धामुळेच, क्रियमान आणि संचितामुळे असा हा त्रास आपणास होत असतो. तर मग हा देह अनित्य आहे असे समजून त्या एका नित्य अशा परमेश्वराचे नामस्मरण हे लोक का बरे करत नाहीत? तुकाराम महाराज म्हणतात, कसलाही पैसा खर्च न करता, द्रव्य न वेचता या विठ्ठलाचे रूप हृदयामध्ये साठवता येत असून सुद्धा त्या विठ्ठलाचे चिंतन यांना किती दुर्लभ झाले आहे पहा. हे फुकटचे विठ्ठलाचे नाम सुद्धा या अभाग्यांना दुर्लभ झाले आहे. आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा. काळ दंड कुंभ यातना थोरा, कार्य अघोरा दत्त कशीना. नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढता कुडी प्राणा. ओढाळ सापडे जे धान्य, चोर यातना धरी जेता. नाही दिले पाविल कैसा, चालता पंथ ते नेवळसा. नशेल ठाऊके ऐकतो कैसा, नेती बंद जैसा धरुनिया. क्षण एक नागी वापाई, न चलवी तया करिता काही. ओढती काटवना सोयी, अग्निस्तंभी बाही कवटाळविती. देखुनी अंगी कापती, तये नदी माझी चालविती. लागे ठाव न लगे बुडविती, वरी मारिती यमदंडू. तान भुकन सावी वेळू, तो राखिती किती एक काळू. पिंड पाळूनी कैसा शितळू, तो तप्त भूमी ज्वाळ लोळविती. मनवनी करा काही सायासू, पाविल तर वारी उदासू. करवेल तर करा नाम घोषू, सेवा भक्ती रसो तुका म्हणे. हे लोक हो, तुम्ही या मनुष्य देहाला आला आहात ना, मग आता एक महत्वाचे काम करा. या संसारातून हळूच निघून मोक्षाचा मार्ग धरा, नाहीतर पुढे यम तुम्हाला शिक्षा करील. त्या भयंकर कुंभीपाक नरकामधील यातनांची भीती तुम्हाला कशी वाटत नाही? देहातून प्राण काढताना त्या यमाला दया येत नाही. ओढाळ जनावर धान्य खाताना जर सापडले तर ते जसे मार खाते, चोरी करताना जर चोर सापडला तर त्याचे जसे हाल होतात, त्याप्रमाणे मोक्ष संपादन न करता पाप करणाऱ्यांना यमयातना भोगाव्या लागतात. जे पूर्वजन्मात दिलेच नाही ते या जन्मात कसे प्राप्त होईल? पापाच्या मार्गाने चालताना मोठा घातूक वळसा आहे. तुम्हाला नसेल ठाऊक ते सांगतो ऐका. या मनुष्य देहात असताना ज्याला उघड्या पायाने देव दर्शनाला चालत जाण्याविषयी कोणी कितीही आग्रह केला तरी ज्याला भारीचा जोडा पायात असल्यापासून क्षणभर देखील उघड्या पायाने चालवत नाही, तो मनुष्य यमलोकी गेल्यावर काय करील? त्या ठिकाणी त्याचे अंग उघडे करून काटवनातून ओढीत नेतात. ज्याला येथे परस्त्रीला आलिंगन देताना गोड वाटते त्याला तिथे अग्निस्तंभाला बाहुनी आलिंगन द्यायला लावतात. पाहिल्याबरोबरच भयाने थरथर अंग कापते. अशा महाभयंकर नदीतून त्याला चालवतात. ज्या नदीची खोली किती आहे ते कळत नाही, ती किती लांब आहे हे समजत नाही, अशा नदीतून त्याला चालवत नेतात. तो चालून चालून थकतो तेव्हा त्याला यमदूत बुडवतात. नाही बुडाला तर डोक्यावर यमाचा सोटा मारतात. ज्याला मनुष्य देहात असताना जेवणास आणि पाणी पिण्यास थोडा सुद्धा वेळ झालेला खपत नाही, पण त्या ठिकाणी त्याला प्यायला कितीतरी दिवस अन्न पाण्या वाचून ठेवतात. या ठिकाणी ज्याने देहाला पुष्ट करून सुगंधी तेले उठणे लावून शीतल आणि मृदू केले आहे, तिथे मात्र त्याला तप्त भूमीवर किंवा अग्नीच्या ज्वाळेवर लोळवतात. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून तुम्ही मोक्षाविषयी काहीतरी प्रयत्न करा. या देहातच मुक्त व्हावे वाटत असेल तर संसाराविषयी उदासीन व्हा. हरिप्राप्ती करून घ्यावी वाटत असेल तर नामघोष करा आणि भक्ती रसाचे सेवन करा. न बोलशी तेही कळले देवा, लाजशी आपुलिया नावा. तुझ मी नाही गालित गोवा, भीड केशवा कासयाची. उतरी आपुला हा पारू, मजशी बोलोनी उत्तरू. माझा तुझ नव्हे अंगीकारू, मग विचार करीन मी. दात्यानी मागत्यासी, धर्मनीती तरी बोलिली ऐसी. यथान शक्ती टाकील तैसी, बाधी दोघाशी विनमुखता. मनोनी करीतो मी आसू, तुझ्या वचनाची वासू. धीर हा करुणी सायासू,
न टळे नेमास आपुलिया. तुझे म्या घेतल्या वाचून न वजे येथुनी वचनू. हाची माझा नेम सत्य जाणू आहे नाही म्हण तुका म्हणे. देवा तू माझ्याशी का बोलत नाहीस? मला आता हे समजलं आहे. तुझे नाव पतित पावन जगन्नाथ असे असून तू मला पावन करीत नाहीस याची तुला लाज मनामध्ये वाटत आहे. म्हणूनच तू गप्प उभा राहिला आहेस आणि मीही तुला काही संकटात टाकीत नाही, कशाची भीड घालत नाही. तुझ्या मनावर याचा जर भार असेल तर तो उतरून टाक. माझ्याशी एक दोन शब्दांनी तरी बोल. माझा स्वीकार तुझ्याकडून होत नाही असे दिसताच मी त्याचाही विचार करीन. कुणी याचक यजमानाजवळ काही मागायला गेला आणि यजमानाने दान देऊन त्याचा मान राखला पाहिजे व याचकाने सुद्धा जे मिळेल ते संतोषाने घेतले पाहिजे. दोघांनीही एकमेकांचा मान राखावा. अशा प्रकारची ही धर्मनीती असताना जर दान मिळाले नाही तर दोघांनाही दोष प्राप्त होतो. म्हणून तर देवा मी तुझी इच्छा धरून आलो आहे. तुझ्या वचनाची वाट पाहत आहे. मोठ्या सायासाने मी तुझ्याबद्दल धीर धरून उभा आहे. वाट पाहण्याच्या नेमास मी काही कधी चुकणार नाही. तुझे वचन घेतल्याशिवाय मी या ठिकाणावरून हलणार नाही. हाच माझा खराखुरा नेम आहे असे तू समज. आता मी न पडे सायासी संसार दुःखाची पासी. शरण घेईन संतासी ठाव पायापासी मागेन त्या. न कळी संचित होते कायू कोण्या पुण्ये तुझे लाधले पायू. आता मज न विसंबे मायू मोकलुनी धायो विनवितसे. बहुत जाचलो संसारी मोह माया जाळाच्या विखारी. त्रिगुण येतील लहरे तेने दुःखे थोरे आक्रंदलो. अनिक दुःखे सांगू मी किती सकळ संसार स्थिती. न साहे पाशा न फुटती भयचित्ती काप भरलासे. आता मज न सहावी सर्वथा संसार गंधीची हे वार्ता. झालो वेडा सोनी जाणता पावे अनंता तुका म्हणे. देवा मी दुसऱ्या कुठल्याही साधन मार्गाच्या भानगडीत पडणार नाही. संसार दुःखाच्या पाशातही अडकणार नाही. मी आता संतांना शरण जाऊन तुझ्या पायाशी स्थान मिळवीन आणि त्यांना सांगेन माझे काय जे संचित कर्म होते हे काही कळत नाही. कोणत्या पुण्याईने तुझे मला पाय लाभतील. हे आई आता तू मला विसरू नकोस. मी तुला अतिशय शोकाकुल होऊन विनवणी करीत आहे. या संसारामध्ये मला फारच त्रास सहन करावा लागला. मोह माया यांच्या ज्वालानी आणि विषारी गंधाने माझी फार विटंबना झाली. सत्व रजतम या गुणांच्या तीव्र लहरी मनामध्ये निर्माण होतात आणि मी दुःखाने फार गांजून गेलो आहे. आणखी मी माझे किती बरे तुला दुःख सांगत बसू. या संसार दुःखाची कर्म कहाणी ऐकताना पाशान सुद्धा दुभंगून जातील. माझ्या तर चित्तात भयाने कापरेच भरलेले आहे. आता हे दुःख मला मुळीच सहन होत नाही. या संसाराची दुर्गंधी मला व्यथित करीत आहे. या दुःख भाराने मी चांगला जाणता असून सुद्धा वेडा बनून गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू मला पाव आणि माझे आता रक्षण कर.